इथं होत आहे. लयच भारी यार. इथं पिक्चरच्या शूटिंग वगैरे होतात. लय कडक यार सीन आहेत बघण्याजोगे. त्यासाठी डायरेक्ट लाईव्ह आलो. लाईव्ह लकडे बाय. ब्रँड यार. खरंच सिटी पॅलेस आहे यार. आपण म्हणत होतो पिक्चर शूटिंग होते. अजब गजब. हे बघा आपली ट्रेन. बाय. मस्त. खतरनाक सिटी पॅलेस. हे बघा आमची ट्रेन. कडक ब्रँड. म्हणून चढतंय. 4 व्हीलर पण छान आहे ना. पैसा वसूल काम आहे. फोर व्हीलर भी छान आहे. 4 व्हीलर जास्त तिकीट आहे काय. ट्रेन चेंज करायची काय. इको गाडीला मॉडिफाय केली आहे त्यांनी. प्लॅटफॉर्म चेंज करायचं काय. वरून सिटी बी मस्त दिसते बघा ना. सिटी बी खतरनाक दिसायला लागले. या सिटीचं नाव काय. उदयपूर 10 वेळा सांगतोय. 10 वेळा सांगतोय. बर बघा आमचा तात्या लकडे म्हणतोय उदयपूर 10 वेळा सांगतोय. असं नाव आहे बघा उदयपूरचं. सिटी छान आहे. सगळं बंगलोज आहेत. राजस्थान मध्ये उदयपूर. ट्रेन आहेत ट्रॅक्टरच्या बनवलेत का कशाच्या काय माहित नाही. पण झाकून भरपूर शायनिंग वाले आहेत. आमची पार्टी 450 रुपये नुसती तिकीट आहे बघायला जाण्याची. ही सर्व गोष्टी तुमच्या प्रेमामुळं किंवा पार्टीच्या प्रेमामुळं होत आहेत. आम्ही स्वतः तर कधी पैसे खर्च करून येऊ शकत नाही. पण पार्टी समजा ड्रायव्हिंग ह्या नशिबामुळं, ड्रायव्हिंग शिकल्यामुळं असं रोज पर्यटन ठिकाणी बघायला भेटतात. तर मित्रांनो जर तुम्हाला सर्व्हिस जर कुठं भेटत नसेल शिकला सवाराला असून देखील तर ड्रायव्हर व्हायला हरकत नाही. आता मार्केट चाललंय ड्रायव्हर लोकांचं. चला तर आता आतमध्ये महालामध्ये एंट्री करताय आपण.
हा महल आहे, छान वाटतोय महल बघायला. अरे यार काय महल आहे. पूर्ण महल दावतो तुम्हाला स्लो मोशन. अशा पद्धतीत छान महल आहे. महालाचा दरवाजा एवढा उंच आहे की विचारू नका. महाराणा प्रताप कीर्ती भरपूर मोठी आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज जसे होते तसे राजस्थानमध्ये महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर होते. फोटो काढायचा चालला आहे. काढा काढा लवकर चला, परत पब्लिक येईल. यार घोडं वगैरे मस्त आहेत. तर कशा पद्धतीचे सण साजरे करतात. होळी, राजस्थानी होळी, युद्ध राजस्थानी खतरनाक. वा किती लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जसं महाराष्ट्रात फेमस होतं तसं इथलं राजे बघा. महाराणा प्रताप यांची सर्व कीर्ती आहे ही. गडावरती सर्व गोष्टी सांभाळून ठेवल्यात. याच्या बाबतीत इथल्या राजस्थानी लोकांचा मी आभारी आहे. घोडं वगैरे बघा. गाडा, महाराणा प्रतापची कीर्ती भरपूर मोठी. ते नाहीत तरी बघायला किती छान वाटतंय. अरे यार घोडा, शपथ. काळावाला घोडा, मला मधला घोडा लय आवडलाय. हा वाला आहे. आणू का महाराष्ट्रात याला. सर जी एक घोड़े का प्राइस कितना रहेगा? हाँ, करोड़ का 1 करोड़. हे बघा एका घोड्याची प्राइस 1 करोड़ रुपये. दिसाय बी तेवढा छान आहे. ब्रँड बहुत सही है यार. वरती काहीतरी बघायला आहे.
चला वरती काय आहे बघून येऊया. तुम्हाला व्हिडिओ धावण्याच्या नादामध्ये प्रत्येक पॉईंटला मला जाऊन यावं लागतंय, काय असू का नसू. तेव्हा विदेशी लोक देखील आलेत. मगाशी एक विदेशी आला गडी, पाठीमागं अँब्युलन्स, अग्निशामक दल, पोलीस गाड्या, एवढा फुल बंदोबस्त. असं काहीतरी विशेष असणार तरच एवढी लोक येत आहेत. हो साईड मी जाऊ बोललाय, जरा सगळे विदेशी दिसतात, गोरी लोक. आपल्यातले ब्रँड आहेत, छान आहे. ये टिकट चलेगा? गाड़ी का है? ये काय काय? म्यूजियम है 400 रुपये का एक टिकट. 400 रुपये का मतलब इसमें क्या देखने के लिए मिलेगा? म्यूजियम है पूरा संग्रहालय. हाँ संग्रहालय देखना पड़े. चला आपली तिकीट फक्त 480 रुपयाची आहे. इथं सेपरेट तिकिटी काढायला लागत आहेत. आपली गाडीत बसायची आहे. चला आपली पार्टी वाट बघत आहे, खाली जाऊया. तेव्हा खाली उभी राहिली आपली पार्टी आहे. म्युझियममध्ये त्यांना सांगतो 400 रुपये सेपरेट तिकीट काढायला लागते. भाऊ इथं वरती म्युझियम बघा वाटतं 400 सेपरेट तिकीट करायला लागते ना. मग तिकीट काय केलं यार, दुसरा तिकीट घे. चलो 400 सेपरेट तिकीट करायला लागते यार म्युझियम बघायसाठी. आतमध्ये म्युझियम आहे ना, 400 का तिकीट निकालना पडता ना. 480 वाला है ना अपना, 480 वाला ये. हाँ ये वही है, देखा चलेगा ना. ट्रेन से ट्रेन पास अलग आहे ना, चलेगा. आपने लेके आए हो तो चलेगा ना. 450चा तिकीट काढलंय. काढलंय ना. मला वाटलं नाही काढलंय. मी मॅडम फक्त ट्रेनचे 50 ते वेगळे. हा मला वाटलं काय ह्याचे दिले. ते काढलंय ना तिकीट 450. काढलंय ना. ये देखो, ये है अभी के महाराणा हरि सिंह के दादाजी महाराणा भोपाल से लास्ट महाराणा इस म्यूजियम में रहने वाले यही है. हाँ इनकी ये जो है ना, इनका रेजिडेंसी था 1930 से लेकर 1955 तक यहाँ पर रहते. फिर इनके लड़के हुए ना महाराणा भगत सिंह जी, जिन्होंने म्यूजियम में कन्वर्ट किया, ट्रस्ट बनाया और इनका रेजिडेंस इधर हो गया. तो ये लास्ट महाराणा म्यूजियम में वही हाय हाय पार्टीकडे आपल्याला तिकीट होते, अजून रिटर्न चाललोय बघायला. सिटी पॅलेस. सिटी पॅलेस मुख्य प्रवेशद्वार. चलो तिकीट कुणा बसे आपली? पाटील बसे. आतमध्ये चेतक घोडा आहे, चेतक घोडा. महाराणा प्रताप यांचा चेतक घोडा आतमध्ये आहे. तेव्हा पाटील साहेब येत आहेत. आ गया तिकीट. चलो चेतक घोडा तर तुम्हाला बघायला भेटणार आहे. चेतक घोडा महाराणा प्रताप ज्या घोड्यावरती फिरत होते ना, तो घोडा इथं आहे. त्याचा पाय कट होऊन देखील लगातार 5 किलोमीटर तो पळाला. 5 किलोमीटर पळाल्यानंतर त्याने जीव सोडला. ठीक आहे बघा महाराणा प्रतापचे काय म्हणतात त्याला यार,
चला गाईड कंडोज ऐकूया, आपल्याला जास्ती माहिती नाही आहे. चिलकत आप सब साथ में रहना, बाकी अपने को टाइम लगेगा इसमें, आप थोड़ा चलना पड़ेगा. बोलो बोलो. ये है महाराणा प्रताप, ये इनका बख्तर है, ये इनकी दोनों तलवार है और ये इनका भाला है. इनका सबका वजन है 35 kg. ये युद्ध में जाते हैं ना 35 किलो वजन लेकर जाते हैं. ये सारा ओरिजिनल हथियार है. अभी 9 वर्षा जब दशहरा होता है ना तब सरस्वती पूजा हो तो ये बात देखने को नहीं मिलता. ये चेतक के ऊपर देखो नकली मांस लगाया उमड़ा करने के लिए. चेतक घोड़ा. ये हथियार लाईव्ह चालू आहे. फेसबुक लाईव्ह, फेसबुकला आहे काय? महाराणा प्रतापचा चिलकत ढाल, वेगळ्या पद्धतीच्या चिलकत. तलवारी कडक आहे. पुरा यार काय हत्यार आहेत. बंदूक आहेत काय? खरंच यार पैसा वसूल काम आहे. बंदुकी आहेत महाराणा प्रतापच्या, तलवारी. बंदूक कडक. आपण जवळून बघूया.
नमस्कार भाऊ, नमस्कार. व्हिडिओ बघाय कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंट करा यार, रील एवढी मी मेहनत करून बनवतोय. लाईव्ह आलोय, राजस्थानमध्ये आहे मी आता. बघा बंदुकी, महाराणा प्रतापच्या बंदुकी, तलवारी बघायला कशा वाटत आहेत तुम्हाला? क्लिअर तरी बघायला भेटत आहेत का? नेटवर्क कमी असल्यामुळं कमी जास्त होत आहे. क्लिअर सांगा. तलवारी बघ, खतरनाक. भाऊ तुम्हाला क्लिअर व्हिडिओ दिसतोय का ब्लर येतोय? कमेंटमध्ये सांगा. राजस्थानमध्ये महाराणा प्रताप यांचं म्युझियम बघण्यासाठी आलो आहे मी इथं. आणि ओपन करतो महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जसे राजा होते तसे राजस्थानमध्ये महाराणा प्रताप यांची कीर्ती भरपूर महान आहे. बघा हे त्यांचा स्टॅच्यू आहे, पुतळा आहे, मूर्ती आहे, बघायला छान वाटते. कीर्ती बी त्यांची ऐकल एवढी कमीच आहे. हे त्यांचं म्युझियम आहे. तलवारी वगैरे एकदम बघण्यासाठी भरपूर कडक वाटत आहे. थंड ना, AC, थंड हवेची मुलं मजा घेत आहेत. हे पार्टीमधले आमचे मुलं आहेत. हाय छोटू एक कलाकार आहे बघा. हाय भाऊ रील बघायला कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. ब्लर येत असेल, कॅमेरा जास्त हलत असेल तरी सांगा. अजून कशा पद्धतीची रील पाहिजे? एवढी मेहनत करून मी रील बनवत आहे, पण मला समजत नाही तुमच्यापर्यंत कशी पोहोचते. कारण आत्ता मी राजस्थानमध्ये आहे, त्याच्यामुळं माझे बरेचसे मित्र महाराष्ट्रामधले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये आता ती रील कशी वाटत आहे कमेंटमध्ये सांगा. काही चेंजेस केलं पाहिजे त्याच्यामध्ये. कॅमेरा जरा फास्ट हलतोय काय, स्लो मोशनमध्ये हलवला पाहिजे. ब्लर येतोय का, क्लिअर येतोय तुमच्यापर्यंत? ये अपने साथ आधी आगे वाला पार्टी अपना ही है. शूटिंग करत असताना थोड्याफार चुका होत आहेत, सॉरी मित्रांनो. जेणेकरून जेवढं होता होईल एवढं क्लिअर व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा इथून गणेशा झाला, छोट्या छोट्या काचांनी मस्त डिझाईन बनवले. इथं बघायला तर खूप छान वाटायला लागले. व्हिडिओ असतो लाईव्ह व्हिडिओ, डायरेक्ट बघताना थोडा समजा ब्लर येत असेल समजून घ्या, जेणेकरून क्लॅरिटी देण्याचा प्रयत्न करतोय. फेसबुकवरून मित्रांचं भरपूर मला प्रेम मिळत आहे. हे माझ्यासोबतचा डबल ड्रायव्हर तात्या अल्लाकडे भाय. चलो भाय.
वाव, पूर्ण दगडी बांधकाम आहे. राजस्थानमध्ये मला आणखी एक गोष्ट विशेष वाटली की महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी काळ्या पाषाणचं दगडी बांधकाम असतं आणि इथं संगमरवर दगड, वेगळे वेगळे दगड बांधून वापरून बांधकाम करतात. इथं खनिजच आहेत ह्या दगडांचे. आम्ही ज्या पार्टीच्या घरी राहिलेलो त्याचा बिझनेस आहे ह्या दगडांचा. काय याला म्हणतात, संगमरवर काय म्हणतात. हो मित्रांनो, 1800 कितीतरी लोक एका टायमिंगला मेलेली. तर युद्धाचा समजा फोटो काढलेला ह्यांनी. पाऊस पडला तर नुसता रक्ताचा पाट वाहत होता. अशा पद्धतीचं समजा ही युद्धाचं ही आहे, जेणेकरून तुम्हाला क्लिअर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खतरनाक आहे. आपल्या मोबाईलला तेवढी क्लिअरिटी नसल्यामुळे समजा दिसत नाही आहे. डोळ्याला बघायला डायरेक्ट एकदम क्लिअर वाटतंय म्युझियम बघायला. भरपूर लोक येत आहेत तिथं बघण्यासाठी. त्याला आमची पार्टी पलीकडल्या याच्यामध्ये घुसली. आपल्याला पलीकडे जाण्याची गरज आहे. तिथं चप्पल काढायची नव्हती तरी मी चप्पल काढून ठेवली व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये. भेटली. चला पलीकडल्या म्युझियममध्ये जायचं. पाय भासतायत. आपलं सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड या साईडला जेवढी गरमी असते तेवढीच गरमी आहे. त्यापेक्षा काही एक्स्ट्रा नाही आहे. जागोजाग गेलं की एसीची सुविधा आहे समजा, एसीची, पंख्याची. त्याच्यामुळे एसी पंख्याच्या समोर उभं राहिलं एकदम फ्रेश वाटते. थंड व्हायचं, परत बघायला चालू. पण बघण्यासाठी म्युझियम एक नंबर कडाक. म्युझियम बघायला खरंच छान आहे. मला तेवढी शूटिंग नाही जमायला लागली, माझ्या मोबाईल तेवढी क्लिअरिटी नाही, पण म्युझियम छान आहे यार. पैसा वसूल काम. माझ्या सगळं पार्टी असताना देखील मी तुमच्या संग गप्पावारीत व्हिडिओ बनवत आहे. वाव, भाऊ तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत आहेत, ह्या बाबतीत मला छान वाटतंय. एवढी रील बनवतोय, मेहनत करतोय, तर कोण ना कोणतरी समजा बघतंय. आई शपथ, तलाव खतरनाक. ब्रँड तिथं पिक्चरची शूटिंग होतात. भरपूर पिक्चरच्या शूटिंग झाल्या तिथं. बघू आपण झूम करून किती जवळ येतोय. मस्त. तिथेही जाणार आहे आतमध्ये, पण वरून बघण्यास छान वाटतंय म्हणून बनवतोय. भाऊ तुम्ही, मी व्हिडिओ काढत असलो तरी समजा कंटिन्यू साथ देता. आज लाईव्ह आलो तरी कंटिन्यू साथ देताय. छान वाटतंय मला. तुमच्यासाठी छान शूटिंग करतो. जास्त कॅमेरा हलवत नाहीये. हे आमच्या पार्टीमधल्या मुली आहेत सर्व. हे पाटील भाऊ. भाऊ तुमचा मी आभारी आहे. तुमच्यासाठी बघा अजून एकदा बघतो आतमध्ये काय आहे. इन्होंने राजपाट छोड़ दिया और जंगलों में चले गए, साधु बन गए थे. रामायण, महाभारत, गीता में संस्कृत से हमारी लोकल लैंग्वेज मेवाड़ी में ट्रांसलेट किया. कई धार्मिक किताबें पूजा के बर्तन जिनके देखो, देख करके जरा.
ग्रुप आ जाओ. मोठा काका धीरे धीरे एटलीस्ट मम्मा एटलीस्ट भूक आहे काय? नाही का आली आपली माणसं बोलवा. बघत बसली ती, तलाव बघत बसली. तात्याकडे म्युझियम बघाय कसं वाटत आहे माझ्या मित्रांना? एकदम छान वाटते मला, माझं मन प्रसन्न झालं. नाही झालं तर डोस देऊन करू आपण. मला भारी वाटलं. आ? तिथं राजा महाराजा होळी खेळायला यायचे, अंघोळ त्यांचं तर स्विमिंग पूल होतं. असं का सर? याच्या बाबतीत काहीतरी सांगा ना माझ्या मित्रांना, लाईव्ह आहेत. बताओ नाही क्या है, वो live चल. क्या है अब बताओ. ऐसे एक एक को थोड़ी बताएंगे, अब आपको बताएगा. अभी अपन आ गए हैं 4th फ्लोर पर, चौथी मंजिल पर. हाँ. चौथी मंजिल पर आपने कभी इतने बड़े बड़े पेड़ नहीं देखे होंगे. आगे 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 लाइव चालू है. ये इतने बड़े बड़े पेड़ इसलिए इसके नीचे कोई रूम नहीं है. हाँ. ये पहाड़ी है, ग्राउंड फ्लोर ही है. हाँ. पहाड़ी को काटा नहीं था, पहाड़ी को घेर के बनाया हुआ है. हाँ 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 इसको बोलते हैं अमर महल. हाँ हाँ महाराणा अमर सिंह जी ने बनवाया इसको 18th सेंचुरी. हाँ हाँ. इसको बाड़ी महल भी बोलते हैं, बाड़ी मीन्स गार्डन. हम्म. ये सारा बाड़ी महल 104 किलो से बना हुआ है. नीचे होली दहन का प्रोग्राम होता है ना, राजा या कलर खेलते हैं. ये राजा का नाने का सिंपल है. नानी का हाँ. बढ़िया बनाया यार. महाराणा प्रताप ना, नहीं नहीं, उनके लड़के उनके लड़के का ये. अमर सिंह इसे की जो उधर बताए, ये अमर सिंह जी ने बताया. ये किस चीज का बना है? ये संजय बाबा मार्बल. मार्बल आहे ना. हाँ. मार्बल वरती बघा किती छान डिझाईन काढायचं ते. काळ्या पाषाणपेक्षा मार्बल वरती एकच नंबर डिझाईन जमते. आणि ह्या एरियामध्ये मार्बल आपल्याकडे जसा काळा पाषाण भेटतो ना, राजस्थानमध्ये डोंगरात इकडं तिकडं कुठेही खोदलं की भरपूर लागल एवढं मार्बल भेटतं. आम्ही ज्या पार्टीच्या घरी राहिलेलो त्या पार्टीतील व्यक्तीचा बिझनेसच आहे मार्बलचा. मार्बलचा बिझनेस आहे, त्याच्यामुळं त्यांनी उलव्यामध्ये नवीन सिटी बसत असताना त्यांनी मार्बलचा बिझनेस चालू केलेला. भरपूर समजा प्रॉपर्टी कमवली ह्या गोष्टीतून. इथं समजा खाणच लागली मार्बलची राजस्थानमध्ये. मार्बल बघू शकता, किंवा मी म्हणत नाही की आपल्या साताऱ्यामध्ये कोल्हापूरमध्ये काळा पाषाण नाही, खराब आहे, पण मार्बलवर जेवढी डिझाईन करायला जमते तेवढी काळ्या पाषाणवर जमत नाही. तर मार्बलवर बारीक बारीक डिझाईन जमत आहेत. जवळून तुम्हाला एकदम लावतो. ही बघा डिझाईन, नॉर्मल डिझाईन आहेत, पण किती खतरनाक वाटत आहेत. तर काळा पाषाण डिझाईन करायला गेला तुटतो, मार्बल सहजासहजी तुटत नाही. घरामध्ये वगैरे टाकलं थंड राहतं. राजस्थानची सर्वात मोठी खासियत, सर्वात मोठी खाण ही मार्बल आहे. बघा खतरनाक. महाराणा प्रतापच्या मुलासाठी हे वाटतं, हे सगळं मुलानं बनवलंय. मी जिंदगीत पहिलीच वेळ आलो इकडं. बघायला भरपूर छान वाटतंय. वरून सिटी बघायला कशी वाटते बघा. हे तलाव मस्त. सही सही सही. झूम करून बघूया. याच्या पुढे काच लागल्यामुळं क्लिअर नाही दिसत आहे. आला क्लिअर आला. मस्त. तर मित्रांनो, तुमच्यापर्यंत व्हिडिओ माझा क्लिअर येतोय का ब्लर येतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. कॅमेरा जास्त हालत तर नाही आहे ना? तुम्ही कमेंट करून सांगचाल त्या टायमिंगला मला कळल. लाईव्ह आहे, कुठं कुठं समजा नेटवर्क कमी जास्त होतोय, त्याच्यामुळे समजा लाईव्हमध्ये कमी जास्त येत असेल. पण जेणेकरून तुम्हाला क्लिअर दावण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. ही साईडला सिटी छान वाटते.
सिटी बघू आपण झूम करून कशी वाटते ते. समोर ही काच असल्यामुळे तेवढं क्लिअर येत नाही आहे, जेणेकरून तुम्हाला क्लिअर दावण्याचा प्रयत्न चालू आहे. अच्छा दिख रहा है. ओके. थैंक यू तेरा बहुत. तर मित्रांनो आपला कॅमेरा थोडा पुसतोय, नाराज होऊ नका. 2 सेकंद लागतील कॅमेरा पुसाय क्लॅरिटीसाठी. बघा आता क्लॅरिटी आली. तर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर वाटत आहे का? छान. व्हिडिओ बनवायच्या नादामध्ये आमची पार्टी गायब झाली. कुठं आमची पार्टी. चला खाली उतरावं लागेल आपल्याला. पार्टी पुढे गेली आहे दुसऱ्या महालामध्ये. तर असंच लाईव्ह राहा. छान छान माल आहेत बघण्याजोगं. तुम्हाला समजा क्लॅरिटी जरी कमी जरी भेटत असेल तरी सांगा, क्लॅरिटी आणण्याचा आपण प्रयत्न करू. जास्त हलवाहलव केली तर लाईव्ह व्हिडिओ जाण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला बघायला कसा वाटतोय लाईव्ह व्हिडिओ नक्की सांगा. मार्बलचं बांधकाम मला तर खूप अंतकरणापासून आवडलंय. इथं काय पिंजरं यार, तांब्यामध्ये स्टीलमध्ये बनवलेलं आहे पिंजरं, पोपट वगैरे ठेवण्यासाठी. मस्त मस्त मस्त. चला तर आपली पार्टी खाली गेली. पार्टी चुकायचो आपण राहायचो एकीकडं आणि पार्टी राहायची एकीकडं. तर आलो भुयारी मार्गाने, रिटर्न भुयारी मार्गाने जायचे आपल्याला. एकदम छोटं भुयार आहे. जाण्याचा मार्ग कुठून आहे माहीत नाही. हा इथून पब्लिक चाललंय समजा. चला तर आपण भुयारात घुसत आहे. नेटवर्क कमी होण्याची शक्यता आहे, पण 5 ते 10 सेकंद लागतील. चला तर ओके. ह्या भुयारातून घुसलो. एकदम छोटी भुयार आहेत बाहेर निघण्यासाठी. आपली पार्टी कुठे गेली? ती गाईड वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या पार्टीतील एक व्यक्ती दिसली, एक लेडीज इथं फोटो काढत बसलेत. लकडे तात्या, लकडे. ये प्लेन चमका ना येलो वाला, ये सारा गोल्ड है, इसलिए इसको फ्रेश नहीं लेते. ये 250 साल पुराना पेंट है. त्याच्यामध्ये गोल्ड आहे, ये 20 का है. ते सोनं आहे. गोल्ड सोना. इकडे त्या लेडीज जेंट्सने काढलाय ना फोटो, आपल्या दोघांचा काढायचे. या ना माझा लाईव्ह कॅमेरा चालू आहे. आपण इथं मॅडम 2 मिनिट. हा आपण दोघांही कॅमेरा काढा ना, तुमचा कॅमेरा काढा. माझा 7,000चा मोबाईल आहे. 7,000 असू दे, पण हे असं दोघं आपण बघतोय ना, आपली मैत्री ती फेवरेट दिसली पाहिजे ना अशी. ब्रँड लाईव्ह बघतायत लोक. रजूल लकडे यार, हो जा यार, बल्ले बल्ले. आरशातला फोटो निघला पाहिजे. मस्त. और आरशात दिसलं पाहिजे. मैत्रीची निशाणी आलं लक्षात. चला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे. आमची पार्टी परत पुढं पळालेली आहे. पार्टीला गाठणं गरजेचं आहे, नाहीतर आम्ही गायब होऊ कुठंतरी.
मित्रांनो व्हिडिओ काढून काढून किती काढणार, ह्याच्यासाठी मी लाईव्ह आलो. आणि लाईव्ह याच्यासाठी आलो की कोणती गोष्ट चुकू नये आपल्यापासून, जेणेकरून गाईड बी सोबत घेतलाय. बार नाही लांबूनच बघायचे वाटते. बरं चला लांबूनच बघूया. तलाव आहे मस्त मध्ये, पण लांबून काय एवढी क्लिअरिटी ना. बरं चला आला आजा जिंता नजदीका नजदीका नजदीका. मस्त मस्त. तेच बी आपण बघायला जाणार आहे. होडीन जायला लागतं वाटतं. सर जो अंदर महल है उसके अंदर जाने के लिए होडी बोट से जाना पड़ता है क्या? वो कितने बजे तक चल रहता है? ये शाम को 5 बजे तक चालू रहता है. 2 बजे से पहले इसका टिकट है 600 पर पर्सन. 800 से 800. खरंच पैसा वसूल काम आहे यार राजस्थान. महाल बिल खतरनाक ब्रँड ब्रँड. मित्रांनो मी जेणेकरून तुम्हाला क्लिअर दावण्याचा प्रयत्न करतोय, पण हकीकतमध्ये नजरेनेही बघतो, तर बघण्यासाठी छान वाटत आहे. सिटी वरून बघायला कशी वाटते. नहीं आ रही है स्माइल. सुनो खुश हो ज्यादा. कोई बात नहीं. हाँ मुझे नकली नहीं चाहते मैं नहीं आपला नंबर आला तर बघ. आपला नंबर आला बघण्यासाठी काढा. ऐसा कुछ खास नहीं है. उसका डेकोर याच्यानंतर मित्रांनो पूर्ण काचा कट करून मोर कुठंतरी बनवलेला आहे. त्याच्यापाशी गेल्यानंतर बी आपण लाईव्ह बघूया. मोर बी छान इथं कुठंतरी बघण्यासाठी आहे. बिल्डिंगच्या वरती बघा कुठं खाली बघा स्विमिंग पूल आहे तो. हा छान 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 छान. स्विमिंग पूल छान वाटतंय, निळा निळा. मस्त बनवलंय. नाईटला बसायला मजा येणार त्यात, आणि दिवसा पवायला. मस्त सिटी आहे. भाई साहब कांच का मोर बनेला है ना, कांच का मोर बनेला है. इसके बाद में नीचे है. तर मित्रांनो काचाचा मोर हुबेहूब हाय असा बनवलाय, काचाचं तुकडं लावून. तर या ठिकाणी भरपूर पिक्चरची शूटिंग बी होती. मी तर 5-6 पिक्चरच्या समजा शूटिंग ऐकल्यात, नावं काय माझ्या लक्षात नाहीत. पण पिक्चरच्या शूटिंगसाठी हिरो हिरोईन बी येतात. कॅमेऱ्यामध्ये आपला समजा नॉर्मल कॅमेरा असल्यामुळं तेवढी क्लॅरिटी यायला नाही लागली, पण खरोखर बघण्याजोगं हे ठिकाण आहे. राजस्थानमध्ये महाराणा प्रताप यांच्या मुलाचा आहे सगळा रुबाब. राजस्थानी लोक बी स्वभावानं चांगली आहेत.
बरं याच्यानंतर आपण घेतून खाली जायचंय का? इधर से नीचे जाना है ना. पार्टी आएगा. आ जाओ पार्टी के साथ में मैं आगे जाता हूँ. पार्टी को लेके आना. चला तर मित्रांनो पार्टीचे आपण पुढे चाललोय. बघूया भवेतून रोड असल्याने आहेत रोड उभीत घुसल्या कधी या बल्ले बल्ले महाराणा प्रतापच्या मुलाने डिझाईन एवढ्या जुन्या काळात कशी काय बनवली असेल काय माहिती. तुम्हाला क्लिअर दिसत आहे ना? उभीत घुसल्यावानी ही आहे पायऱ्या आहेत त्या. नेटवर आता काय म्हणतोय काय माहिती. लाईव्हला फुल रेंजची गरज पडते पण जेणेकरून मला तर धावते नेटवर आहे बऱ्यापैकी म्हणून फोटो काढायचे चालले. मानने की तरह खरंच बघण्यासाठी अजब गजब एरिया आहे हा. इथून पुढे ही भरपूर छान आहे. लाईव्ह आहात माझ्यासोबत मला बी छान वाटते. सर्व लोक फोटो काढण्याची ह्याची त्याची मजा आनंद वगैरे घेत आहेत पण मी फेसबुक मित्रांसंग लाईव्ह राहून मी त्या गोष्टीचा आनंद घेतोय ह्याचा मला आनंद वाटतोय. बरेच जण महाराष्ट्रातून मला बघत आहेत. आता मी राजस्थानमध्ये आहे. छान बनवला आहे महाल. विदेशी लोक देखील इथे येत आहेत बघण्यासाठी. एक तर विदेशी व्यक्ती असा आला किती श्रीमंत होता काय माहीत नाही पण तो एक विदेशी फोर व्हीलरमध्ये बसलाला. विदेशी फोर व्हीलरमध्ये बसल्यानंतर पोलीस होतं, ॲम्ब्युलन्स होती, अग्निशामक दल गाडी होती, अशी नुसती लाईनच लागलेली. समजा त्यांचं ग्रुप 7-8 जणांचाच असेल पण आपल्या त्या गाड्या त्याच्या पाठीमागे कमी कमी 8-10 होत्या. म्हटल्यानंतर तो किती श्रीमंत माणूस असेल. ह्या ठिकाणी बघायला आला मग किती सुंदर ठिकाण असेल. तुम्हाला जर कधी यायचं असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथला ॲड्रेस वगैरे एकदम क्लिअर सांगतो, क्लिअर देतो सर्व काय. पण तुम्ही कमेंट करचाल तेव्हाच माझ्या लक्षात येईल ना तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, माझ्यासोबत काय बोलायचे. तुम्ही कमेंटच करत नाही, माझ्या लक्षात येत नाही आहे तुम्हाला काय म्हणायचे ते. कमेंट सेक्शनमध्ये सांगा नक्की. महाल बघायला तर छान वाटते. समजा अजून एका भुयारात आपण दिसत आहे. अरे यार चला दुसऱ्या भुयारामध्ये या साईडला काय आहे बघूया आपण. गोल 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 भुयारा टाईपच आहे. नेटवर्क तरी तुमच्यापाशी छान पोचतोय का नाही काय माहीत नाही आहे. इकडे काय या साईडला एक भुयार दिसते. इकडे रूम असले का वाटते. थंडगार. ₹480 तिकीट घेतले म्हणून पैसा वसूल काम आहे यार. अजून भरपूर काय बघण्याजोगं आहे. सर्वजण आपापले फोटो काढण्याच्या मागे लागलेत, आनंद घेत आहेत. तर मी आनंद असा घेत आहे माझ्या फेसबुक मित्रांसंग लाईव्ह राहून जो मला आनंद भेटतोय त्याच पद्धतीने ही लोक फोटो वगैरे काढून आनंद घेत आहेत. तर मला तुमच्यासोबत लाईव्ह राहून धावण्यामध्ये मला भरपूर आनंद येतोय त्यांच्यापेक्षा जास्ती. पूर्ण काचेचं बांधकाम आहे. हाय, आमच्या पार्टीतील लहान बाळ आहे. आमची पार्टी अजून वरतीच आहे.
मी खाली आलोय तुम्हाला पटापट दावायला. प्रत्येक ठिकाणी ती समजा वाचत बसत आहेत, तर मी वाचत बसलो तर भरपूर टाईम लागेल. या कारणामुळं जेणेकरून तुम्हाला पटापट धावण्याचा प्रयत्न करतोय. काचाचा इथं बंगलो दिसतोय काय याच्यामध्ये, अरे यार पूर्ण काचाचं बनवलंय. महाल वगैरे असणार आहे. वाचत बसायचं म्हणलं, गॅडसोबत फिरायचं म्हणलं तर स्लो मोशनमध्ये आपला लाईव्ह व्हिडिओ होईल. या कारणामुळे जेणेकरून पटापट तुम्हाला आनंद यावा म्हणून मी पटापट ही करत आहे, तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करतोय. तर असा पद्धतीनं काचेचं तुकडं लावून मोर काढला आहे. असाच मोठा मोरही आहे खालच्या साईडला, असे छोटे छोटे काचेचं तुकडं लावून बनवलेला. ते छान वाटतोय बघण्यासाठी. असे बरेच जण म्हणली, तर मलाही बघायला जायचे. समजा गाईड बी बोलतोय की असं खाली मोठी अशी मूर्ती आहे, आव्हा ढव्य मोठी मोराची, असंच काचेचं तुकडं बारीक 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 लावून छान बनवलेली आहे. त्याची छोटी मूर्ती आहे, तुम्हाला धावतोय. अजून चला पुढं जाऊया, बघूया. मुलगी छान इंटरेस्टमध्ये आहे, व्हिडिओ बनवते, छान मजा घेत आहेत. काम करून करून कंटाळा आल्यानंतरनं लोकांनी समजा अशा ठिकाणी फिरायला येणं गरजेचं आहे. आता गरमी वाढली आहे, तर गरमीमध्ये कामावरती मन लागत नाही. समजा माझी नशीब चांगलं आहे तसं म्हणा गेलं तर, की मी ड्रायव्हर असल्यामुळे फ्रीमध्ये मला माणसं मला पैसे देतात. जेवाय खाण्याची, लॉजवर एअर कंडिशन रूमची सुविधा सर्व सिस्टमेट असल्यामुळं मला छान वाटतं. ड्रायव्हर असलेल्याचा मला गर्व वाटतो. तर मित्रांनो तुम्हालाही सांगतो, तन मन धन लावून जर तुम्हाला जर कधी असं ड्रायव्हर व्हावं असं वाटलं तर नक्की व्हा. ह्या क्षेत्रामध्ये दुःख बी तेवढंच आहे आणि आनंद बी तेवढाच आहे. असं नाही की बाबा दुःखच सर्व मिळतं, आनंद बी आहे ह्या क्षेत्रामध्ये. ही गोष्ट मी का सांगतो माहिती आहे का, मार्केटमध्ये गेलं तर बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सर्व्हिस चालू झाल्या आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सर्व्हिस चालू झाल्यामुळे लोकांना पगार तेवढं म्हणावं असं भेटत नाहीत. जसा भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मुलींचा शॉर्टेज आला आहे, त्याच पद्धतीने ड्रायव्हरचं देखील शॉर्टेज आलं आहे. शिकायला थोडा त्रास होतो, तर शिकल्यानंतरनं जी मार्केटमध्ये इज्जत मिळते ते एक वेगळी आगळी वेगळीच भेटते. कोण जर आपला जवळपासचा समजा व्यक्ती असेल ड्रायव्हिंग शिकवण्याजोगा, जर तुम्हाला चांगली छान सर्व्हिस मिळत असेल तर ह्या क्षेत्रामध्ये उतरू नका. कारण का की त्रास बी तेवढाच राहतो ह्या क्षेत्रामध्ये. कारण का आम्ही नाईटला प्रवास करत असताना सर्व लोक झोपलेले असतात, पण आम्ही झोपू शकत नाही. कारण का आम्ही झोपलो तर सर्वजण कायमची झोपतील, ह्याच्यासाठी आम्ही झोपत नाही. ज्या टायमाला समजा त्यांना लॉजवरती इकडे तिकडे सोडल्यानंतर आम्ही बिंदास झोपू शकतो. कधी कधी समजा काय काय ठिकाणी ती फिरायला जातात, झोप आली असली तर आम्ही फिरायला जात नाही आहे. रात्री लॉज लावतो, एअर कंडिशन रूममध्ये झोपल्यामुळे माझी झोप पूर्ण झाली. त्याच्यामुळं समजा आज या पार्टीसोबत फिरतोय. काय काय ठिकाणं मला अशी सोडून द्यावं लागतात. नाईटला जागृत झाली असली तर मी पार्टीसोबत फिरायला जात नाही अजिबात. मी गाडी झोपतो, AC लावतो आणि बिंदात झोपून घेतो गाडीमध्ये. एअर कंडिशन गाडी आपली बी. तर मित्रांनो अशा पद्धतीने ड्रायव्हिंग लाईनमध्ये सुद्धा इज्जत आहे. काही काही ठिकाणी समजा त्रास होतो, पण सहन करण्याची क्षमता ठेवावं लागते. असं नाही की प्रत्येक अख्खं जिंदगीत गमच आहे, अशी काही गोष्ट नाही आहे. खुशी आनंद आहे, पैसा आहे, जेवण खाणं सर्व. समजा ड्रायव्हिंग लाईनमध्ये घुसणारी मुलं जी असतात सर्वसामान्य पद्धतीची मुलं असतात. ती सर्वसामान्य पद्धतीनं जेवढी ऐश करू शकत नाहीत तेवढं ड्रायव्हर झाल्यानंतर पार्टीसोबत इकडं तिकडं फिरलं ना, 4 व्हीलर लक्झरी वगैरे घेऊन, तर त्यांना ती एन्जॉय आपण स्वतः पैसे खर्च करून घेऊ शकत नाही. ती पार्टीसोबत राहिल्यानंतर पार्टीचं एकच राहतं की आम्ही पैसे खर्च करायला आलो, आम्हाला सर्व्हिस चांगली द्या, हेच एक हेतू राहतो. तर जेणेकरून तुम्ही त्यांना जेवढी सर्व्हिस चांगली देचाल त्याच पद्धतीने ती लोक आपल्यासंग बर्ताव करतात. काही काही राहतात खराब समजा, पण सर्वच पार्ट्या खराब राहत नाहीत. 20% खराब राहतात, 80% भरपूर छान राहतात. कारण फिरायला येतात ती 2 रुपये खर्च करून आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळं जेणेकरून आपण सर्व्हिस चांगले देण्याचा प्रयत्न करायचा.
आपण जेवढी त्यांना सर्व्हिस चांगली देऊ त्याच पद्धतीने ती लोक आपल्याला समजा जेवण खाणं उठणं बसणं लॉजवरती रूम घेऊन देणं, समजा ती पार्टी जरी समजा फिरायला गेली तरी आपल्याला जेवण करण्यासाठी पैसे देऊन जाणं, किंवा समजा एखादं पर्यटन ठिकाण 200, 300, 400 रुपयेपर्यंत तिकीट असेल, स्वतः पार्टी खर्च करते, खर्च करून समजा आपल्याला हे देते, सुविधा करून देते, चला तुम्ही पण आनंद घ्या, आम्ही आनंद घ्यायला आलोय, तुम्ही बी घ्या. काही ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये 3-3, 4-4, 5-5 वेळा एक ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी पार्टीला म्हणतो की मी ही ठिकाण 2-3 वेळा बघितलंय, तुम्ही जाऊन या, मी आराम करतो. पण ज्या ठिकाणी मी गेलो नाही तिथं 300, 400, 500 जरी तिकीट असेल, एखादी पार्टी जरी समजा खराब असली, जरी स्वतः ती खर्च करत नसेल माझ्यासाठी, तरी समजा मी त्यांच्याकडे ॲडव्हान्स घेऊन किंवा माझं पैसे असू द्या, माझ्या भाड्यामधून कट करा किंवा माझ्या पगारामधून कट करा, पण मलाही हे क्षेत्र बघायचे, माझ्या मित्रांना दावायचे. फेसबुक मित्र आतुरतेनं माझी वाट बघत असतात, उत्तम नवनवीन ठिकाणी फिरत असतो, काहीतरी नवनवीन दावत असतो. ह्याच्यामुळं समजा त्या पार्टीला एन्जॉय करायला भेटती, माझ्या मित्रांना एन्जॉय करायला भेटती, मलाही एन्जॉय करायला भेटती. एका गोष्टीपासून बऱ्याच जणाला एन्जॉय करायला भेटते. तर मित्रांनो, छान छान ठिकाणं आहेत गुजरातमध्ये म्हणतो राजस्थानमध्ये. आपले छत्रपती शिवाजी महाराज जशा पद्धतीने शूरवीर होते तसे महाराणा प्रताप शूरवीर होते. ह्याच्या आधी मी कधीच समजा राजस्थानमध्ये आलो नव्हतो, पहिलीच वेळा आलोय, पण मजा यायला लागली. एकदम महाराणा प्रतापच्या काळातला असल्यागत वाटतंय, असू बी शकतं, कारण का एवढं जुनं स्टोअर करून ठेवलं या लोकांनी. वेगळं अजब गजब डिझाईन, खतरनाक. हे जवळून लावतो तुम्हाला डिझाईन कशा आहे त्या. अशाच गोष्टी महाराष्ट्रामध्ये बी बनवाव्यात असं मला वाटतं. मी विनंती करतोय, सांगत नाहीये कारण का मी सर्वसामान्य व्यक्ती आहे, कुणावरती हुकूम करण्याची म्हणजे समजा माझी तेवढी क्षमता नाहीये. प्रेमानं विनंती करतोय, कारण लोक आपल्यातली महाराष्ट्रातील राजस्थान, कर्नाटक, गुजरात वगैरे ह्या ठिकाणी समजा पर्यटन ठिकाणी फिरत जातात. महाराष्ट्रात बी फिरतात असं नाही आहे, आपल्या महाराष्ट्रात बी भरपूर ठिकाणं बघण्याजोगी आहेत. पण तरी वाटतं की समजा दुसऱ्या राज्यात गेल्यानंतरनं की असं आपल्या बी राज्यात छान छान अशा गोष्टी व्हाव्यात. आपल्या लोक बी समजा कामं करून कंटाळून जातात, त्यांना बी कधीतरी फिरावंसं वाटतं. जवळपास सारख्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये कामं करतात, पगार तेवढं मोठं नसतात, कमी पैशामध्ये जास्त आनंद घ्यायला भेटावा असं सर्व लोकांना वाटतं. इथला इतिहास भरपूर खोल आहे, मी वाचला नाही समजा, लाईव्हमध्ये तुम्हाला पटापट धावतोय. पण इथं आल्यापासून भरपूर अशा काही गोष्टी पाहायला भेटल्या की अजब गजब ज्या गोष्टी महाराष्ट्रात घडल्या नाहीत अशा अजब गजब गोष्टी घडलेल्या आहेत. ही गोष्ट मी यकीन बी करू शकत नाही. माझं मानसिकताही तुम्हाला सांगण्याची नाही आहे. समजा युद्धाच्या टायमात काहीतरी आणीबाणीचा टाईम आल्यानंतर 1800 कितीतरी लेडीजला स्वतः राजांनी सांगितलं की दुसऱ्याच्या कैदमध्ये जाण्यापेक्षा, दुसऱ्या पुरुषाने हात लावण्यापेक्षा तुम्ही अग्नीत उडी टाकून जीव सोडा. एका शब्दावरून लेडीज लोकांनी समजा अग्नीत उड्या टाकल्या
पाठीमाग आम्हाला एक गाईड सांगत होता. तर ह्याच्यावरती खोल अभ्यास समजा करायला लागेल. माझा काही खोल अभ्यास नाही आहे, वरच्यावर ऐकलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. माझ्या शब्दाला समजा आडवं लावू नका आणि वाईट समजून घेऊ नका. ये शिव जी पार्वती का प्रतीक है और मेरी लड़की होती इनकी व्रत पूजा करती जीवन में शादी के लिए अच्छा लड़का मिले. इसके नाम से पेरेंट्स के पास गंगोल घाट है जो आपके बाबू के माहिती सांगत असताना समजा माझ्याकडे काही चुकलं तर मला समजून सांगा. ऐसे सेविका नवग्रह को स्नान करा. आंघोळीसाठी गाईड पाठीमाग म्हणतोय. आंघोळीसाठी वापरत होती तांब्याची भांडी, अशा पद्धतीची होती. सेम ये इसको होती बाजोर. इसके ऊपर महारानी बैठती है, फोटो देने का. अच्छा, इसके महारानी बैठती है. पहले नाना फिर कपडे फिर मेकअप. महाराणीला आंघोळीसाठी अशा पद्धतीची भांडी होती, तीच आहेत आता. आणि पहिला बम वापरत होती पाणी गरम करण्यासाठी थंडीच्या दिवसात. तो बम इथं अवेलेबल आहे, छान आहे. छान वाटतंय समजा. भरपूर गाईड येत आहेत, भरपूर समजा सांगत आहेत, त्यामुळे मी तुम्हाला जवळून लावतो भांडं कशा पद्धतीचं आहे. छान वाटतंय भांडं बघायला. ही राजे महाराजे यांची वापरलेली भांडी आपल्याला बघायला भेटते. मस्त मस्त. आता इथं काय तलवारी वगैरे, पोशाख आहेत, साड्या वगैरे. महाराणी अशा पद्धतीनं महाराणी महिला असायच्या. मस्त बाबा. राजे महाराणा प्रताप राजे जीवाचं रान करून सगळ्या जनतेची समजा सेवा करायचे. त्यांचा मुलगा बी असा शूरवीर होता की पहिले समजा बुद्धिबळ वगैरे अशा पद्धतीने खेळायची वाटतं. मला एवढा इतिहास भूगोल माहीत नाही आहे, पण बघूया कधीच आहे. तर चला मित्रांनो, एवढा स्लो पद्धतीने लावलं तर बोर होचा. त्याच्यामुळं पटापट जेणेकरून लावण्याचा प्रयत्न करतो. समजून घ्या, राजस्थानमध्ये मी आहे आणि माझं तुमच्यावर, तुमचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे मी स्वतःही आनंद घेत आहे आणि तुम्हालाही आनंद देत आहे. बंदुकी, तलवारी. समजा माणसाला असं वाटतं की फिरायला जावं, कुठेतरी फिरायला जावं. गरमीने आपण वैताग आलाय, काय करावं, कोणतं ठिकाण चॉईस करावं. तर सगळ्यांची मनं समजा वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. तसंच मी भरपूर ठिकाणी फिरत असतो. त्यासाठी मला वाटलं की ही एक ठिकाण राजस्थानमधलं दावा मित्रांना चिरकत वगैरे घालून. तर भरपूर मित्र समजा मला कनेक्ट झाले आहेत. मला छान वाटते समजा रील लावायला. मित्रांनो, असाच सपोर्ट राहू दे, असंच प्रेम राहू दे उत्तमवरती. चांगली क्लिअरिटी देईन तुम्हाला, जेणेकरून मी ड्रायव्हर असल्यामुळे भरपूर ठिकाणी मी फिरत राहतो. सुंदर सुंदर ठिकाणं तुम्हाला दावत जाईल. कोणतरी मित्र आलाय, छान लाईक करतोय, मला छान वाटतंय समजा लाईक केल्यामुळं. आज तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा, मला वाचायला छान वाटेल. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कुठून बघताय व्हिडिओ. मी आत्ता सध्या राजस्थानमध्ये आहे. तुम्ही कुठून बघत आहात? राजमहाल ब्रँड. हे बघा, घाम किती आलाय मला. गरमी आहे पण तरी पण जागोजाग अशा पद्धतीचे फॅन आहेत, तरी घाम येतोय. आरसं लावलेत. वाव, डिझाईन काम छान वाटायला लागलंय. काय जेवाय सुविधा काय बघा. कुरी बघा, लईच भारी वाटायला लागलंय कुरी काम बघा.
उदयपूर इसका तो मैल है राजस्थानमध्ये उदयपूर या ठिकाणी मी आहे. सिटी पॅलेस. अशा पद्धतीचे डिझाईन बनवले. समजा आपण डबल आलं तरी अशा गोष्टी कळतील. मी पहिलीच वेळ आलोय, जेणेकरून मलाही पुढची माहिती नाही आहे, तर मी बघण्याचा आनंद घेतच तुम्हाला दावतोय. असं काय नाही आहे की मला पहिली गोष्ट सर्व माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सर्व माहिती दावतोय, असं काही नाही. मला बघायला छान वाटलं म्हणून मी लाईव्ह आलो आणि तुम्हालाही दावतोय. तर तुम्हीही कुठून बघताय व्हिडिओ माझा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत मला कसं कळणार. भरपूर जण माझ्यासंग लाईव्ह आहेत पण बोलत नाही आहेत, कुठून बघतायत. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्याशिवाय एखाद्या रजिस्टारला व्हिडिओ बनवाय किंवा रील बनवायला किंवा लाईव्ह यायला मजा नाही येत. मी एकटा समजा ही नाही आहे, माझ्यासारखे भरपूर असे मित्र आहेत की त्यांना बाहेर फिरायला गेल्यानंतर आनंद होतो, पण लाईव्ह यायला मजा येत नाही. कारण का लोक लाईक कमेंट शेअर करत नाहीत किंवा कुठून बघतायत तीही सांगत नाही आहेत. या कारणामुळं लोकांना लाईव्ह यायला, माझ्यापेक्षा जम्मू काश्मीर अशा ठिकाणी लोक फिरायला जातात, छान छान ठिकाणी, पण लाईव्ह येत नाहीत. का लोक लाईक कमेंट शेअर वगैरे करत नाहीत. की आम्ही देखील समजा तिकीट 480 रुपये घालून समजा आम्ही बघायला आलो आहे, छान वाटलं म्हणून मित्रांना लाईव्हमध्ये दावतोय. तर आमची एकच विचार राहते, लाईक कमेंट शेअर लोकांनी करावं, किंवा कुठून व्हिडिओ बघत आहेत या गोष्टी सांगाव्या. त्यातूनच आम्ही प्रेम वाटून खातो, त्यातूनच आम्हाला प्रेम मिळतं, त्यातूनच तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळतो. अजून काय नको. तुम्ही स्टार पैसे वगैरे देण्याची काही गरज नाही. अशा पद्धतीने प्रेम देत राहा. तर असंच माझ्यासंग लाईव्ह राहा. असंच मी तुम्हाला वगैरे सर्व ठिकाणी कुठेही गेलो तर अशाच पद्धतीने प्रेम घेत राहील आणि देतही राहील. तुमचा फेसबुक मित्र उत्तम दळवी सदैव तुमच्यासोबत असणार आहे. जुन्या पुराण्या मूर्त्या बघा कशा पद्धतीच्या आहेत. काय काय मूर्त्या मी असं ऐकण्यात आहे की इंग्रजांनी तोडल्यात. मलाही समजा खोल इतिहास माहीत नाही आहे, पण तरीही समजा तर्क सांगतोय. ह्या जुन्या पुराण्या मूर्ती आहेत. मी गाईड सोबत चालून समजा पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला माहिती सांगू शकलो असतो, पण विषय असा आहे की स्लो पद्धतीने रील चालली की लोक मित्र माझे नाराज होतात. त्यामुळे मी जेणेकरून पटापट पद्धतीने होता होईल एवढं पटापट धावण्याचा प्रयत्न करत आहेत. चला आता गुहेत अजून घुसायचे, आपण खाली जातोय. आता कोणत्या ठिकाणी निघतोय ते बघूया. छान वाटतंय पण बघण्यासाठी, पैसा वसूल काम आहे. तू ती करतोय म्हणून करतोय असं नाही आहे. खरोखर ठिकाण छान आहे. तुम्हाला कसं वाटतंय बघायला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त मस्त. पहिले राणी लोकांना, राजांना पालखीतून फिरवायचे. ही बघा अशा पद्धतीच्या पालख्या होत्या पहिल्या. दिसते काय त्या साईडून दिसेल. हां दिसायला. अशा पद्धतीने डोंगरावरती चढायला खाली उतरायला अशा पद्धतीच्या पालख्या होत्या. त्या साईडला एक दिसती राजा राणी बसली की अशा पद्धतीने बसायची.
पलीकडे भरपूर काय दिसायला लागलंय. बघा, तुम्हाला वाटत असेल तर हाही माल वरती चढून धावतो. नसेल वाटत तर पुढचं ठिकाण हुडकूया. हा तर माल असा बाहेरूनही दिसायला लागला एकदम क्लिअर. विशेष काय असेल असं वाटत नाही त्याच्या आतमध्ये. हवा खाण्यासाठी गेल्यासारखं वाटणार आहे. अशाच पद्धतीच्या सर्व असं समजा राजा राणींना नेण्यासाठी जी पहिल्या पालखीचा उपयोग करत होती ती पालख्या अशा पद्धतीच्या होत्या. पहिली पालखी पाठीमागपर्यंत भरपूर पालख्या आहेत. राजे महाराजे होते ना, त्यांचं सर्व सामान या ठिकाणी समजा ठेवलं ह्या लोकांनी जपून एकदम व्यवस्थित सुरक्षितमध्ये. काही शिपाई तर समजा इथं मिलिटरी रिटायरमेंट आहेत, त्या कारणामुळं एकही साहित्य हलणार नाही ह्याची दक्षता घेतात ती लोक. आणि आपल्यातला समजा भारतीय कोणीही ह्या गोष्टीची छेडछाड करेल असं मला वाटत नाही. कारण पिढ्यानपिढी हा इतिहास कायम जागा राहावा असं मला देखील अंतःकरणात असं वाटतं. मलाच एकट्याला नव्हे तर भरपूर लोकांना असं वाटतं की हा इतिहास पिढ्यानापिढी असाच जागृत राहावा. तर असंच लाईव्ह राहा मित्रांनो, कारण का अजून भरपूर खूप काही बघण्यासाठी आहे. बाहर जाने किधर से? वो साइड में नीचे जाना है, ट्रेन मिलेगा उधर से ना. चला मित्रांनो, बाहेर जाऊन आपण तलाव वगैरे बघूया. ट्रेन वगैरे आहे. तहान लागली मला. तोंडावरती थोडं पाणी मारतो. पाणी एकदम थंड आहे. ठंडा टेस्टी पाणी आहे लेकिन ना, टेस्टी. हाँ, पाणी एकदम टेस्टी आहे. डिझाईन बी छान आहे. बघा बघा जे डिझाईन. एक सारखी डिझाईन आहे. बघा, असली जुनी भांडी आहेत. ह्याच्यामध्ये काय मला वाटतं सैन्यासाठी काय जेवण वगैरे बनवतं ते काय माहीत नाही. अशा पद्धतीची भांडी आहेत. लोखंडाचं असल्याचं वाटते, पण कुठला धातू वापरला काय माहीत नाही. आमच्या घरी एक अशा पद्धतीची घागर होती पाणी आणण्यासाठी. असल्या पद्धतीचे पॅच मारलेले होते. त्या पॅचवरून मला माझ्या घागरीची आठवण आली, आमच्या घरच्या घागरीची, आजोबाच्या काळातली. याच्यामध्ये मला वाटतं पहिले जेवणच बनवत असतील. एवढ्या पब्लिकला एका टायमाला जेवण कसं काय हे करणार. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीचे समजा हे हॉल आहे. बघण्यासाठी छान वाटलं. तर आता बाहेर जाणार आहे आपण. बाहेर बी भरपूर काय बघण्याजोग आहे. असंच कंटिन्यू लाईव्ह राहा. मी ह्या गोष्टीचा आनंद घेत आहे, तुम्हाला देणार आहे. कशा पद्धतीचा महाल आहे तुम्हाला दावतो. बघायला तुम्हाला कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला कसं कळणार. तर चला, बघा इथून आपल्याला बाहेर जाण्याचा रस्ता आहे. बाहेर आला रस्ता आपला. बाहेर कसं आता वातावरण आहे बघूया. ट्रेन वगैरे आहेत, 4 व्हीलर आहेत जाण्यासाठी. बघा बाहेर दरवाजा बघा कसलं खतरनाक. जुनं ती सोनं म्हणतात ते ह्याला बघा. सागवानाचे दरवाजे. ही कडी बघा. ही कडी धरल्यानंतर आमची आई म्हणायची कडी वाजवू नको, भांडणं लागतात. इथं काय आई सांगायला नाही, गावी आहे तर वाजवली तर हरकत नाही.
दरवाजे कशा पद्धतीचे आहेत. इथून बाहेर जायला सांगते. तर मित्रांनो, तुम्ही लाईव्ह असल्यामुळे मला छान वाटते. मस्त मस्त यार, बाहेर भी निसर्ग छान आहे. एक नंबर, एक नंबर. दरवाजा तुम्हाला लावतो. या राज दरबार राजा ही असं कशासाठी म्हणायचे. खतरनाकच म्हणण्याजोगं नाव होतं ना. तशा पद्धतीची त्यांची कारकिर्दी बी होती. चला, असं पद्धतीने ती सेटिंग करून ठेवलं. भाई साहब, निकालो फोटो. रेडी करके रखना, खाली निकाल देता. तर हे समजा फोटो कॅमेरा सेट करून समजा ठेवत होते. आपण त्यांना फोटो काढून देऊया. 1 2 3 रेडी. 1 2 3 रेडी. 1 2 3 रेडी. बटो बटो बटो. और क्वालिटी निकाल दो, क्वालिटी अलग अलग क्वालिटी है. 1 2 3 रेडी. और क्वालिटी पोस्ट चेंज देना. 1 2 3 रेडी. हाँ, 1 2 3 रेडी. 1 2 3 रेडी. और चेंज. हाँ, 1 2 3 रेडी. चले. 1 2 3 रेडी. 1 2 3 रेडी. पोस्ट चेंज चेंज देते रहना. हाँ, बीच बीच में आओ. बीच में आओगे तो भी ये पूरा दिखेगा. एक 2 3 रेडी. चेंज कुछ तो चेंज. एक 2 3 रेडी. कुछ चेंज. और देखो कैसा लगा. हे असं भितडाला मोबाईल समजा लावून ठेवत होते. त्यांचं फोटो कोण काढायला नव्हतं. 1 2 3 टायमिंग लावून ठेवायचे आणि फोटो काढत होते. चला म्हणलं आपण असंही रील बनवतो, यांनाही सहकार्य करावं. पानी पीना, अंदर ठंडा पानी है. हो, महाल बाहेरनं बघायला लई छान वाटतं. पानी पीवे, वो पानी या खतरनाक. रेडी रेडी रेडी. ऐसा पानी पूरे शहर में कहीं उसको टेस्ट करो. आतमध्ये नाश्त्यासाठी कॅन्टीन. इथं 4 व्हीलर म्हणून लोक येतात. मस्त मस्त. उघडी उघडी 4 व्हीलर असल्यामुळं लोकांना बघत बघत असं फिरायला मजा येते. आम्ही ट्रेनला आलो समजा. आमच्या पार्टीने तिकीट त्या पद्धतीची काढलेली. 4 व्हीलर अशा पद्धतीचे आहेत. चार्जिंगवाल्या 4 व्हीलर आहेत. पूर्ण उघड्या उघड्या. आपल्या रिक्षा आहेत ना मुंबईला तशा पद्धतीच्या, बट रिक्षापेक्षाही जास्ती ओपन आहेत. इंग्रज पहिले अशा गाडीतनी फिरायचे. तसंच मस्त गेले.
रीलवरती आम्हाला जास्ती पर मन बोललं तरी बोलायला परमिशन नाही आहे समजा, लिमिटमध्येच बोलायला लागते, नाहीतर ऑब्जेक्शन. भाई ट्रेन किधर लगता है? ट्रेन लगता है आपका टिकट का लगता है टिकट ए पीछे वाला देख. ये थोड़ी जिस गाड़ी का है वो दूसरा अपना देखने का हाँ देखने का टिकट. देखने का नहीं, ट्रेन का है. अरे हम लोग इधर तक ट्रेन से आए रहे. देखने का टिकट लाए होंगे वो का है. वो पार्टी है मेरे पीछे, पीछे में पार्टी आ रहा है. वीडियो मत बनाओ ये इधर वीडियो अलाउड नहीं है यार. हाँ फिर कहाँ से बाहर निकलना है? कहाँ से? और ये सीधा हाँ सीधा वो साइड में. हाँ टिकट होगी तो इधर निकल सकते हो. इधर क्या क्या है देखने के लिए? टिकट तो बताओ मैं भेज दूंगा. मैं पूछ रहा हूँ इधर जेल ये वगैरह सब- जेल हाँ? जेल है. जेल है. 50 रुपए का टिकट है वो है आपके पास. वो पार्टी के पास है, पार्टी आएगा, वो पार्टी आएगा तभी. मतलब जेल है इधर इस साइड में. मोबाइल लेना. चले 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 जाता हूँ. ब्लॉग बना रहे हो क्या? लाइव लाइव. हमें तो दिखाओ. हम ही नहीं रहे इसमें. अरे अरे आना आहे आना आहे. चला तर मित्रांनो, यांना लाईव्ह मध्ये बघायचं होतं. लोक रीलला घाबरत आहेत. लाईव्ह रील म्हणलं ना दबाव येतोय लोकांना. लाईव्ह रीलमध्ये समजा कायदा होतोय हा. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये त्यांना माहिती आहे की मित्रांचं प्रेम एक यूट्यूबरच्या पाठीशी राहतं. त्यासाठी सिक्युरिटी घाबरला, कॅमेरा चालू ठेवून काय बोलायला लागला तो. मग त्याच्यासाठी घाबरून राहतात लोक. कारण त्यांना माहिती आहे की फेसबुक मित्रांचं प्रेम भरपूर राहतं, कधी काही होऊ शकतं. यासाठी लाईव्हवरती लोक बोलायला भरपूर भितात. ह्याचं कारण तुमचं प्रेम आणि काय नाही आहे. राजस्थानी ये कितने का बनाता है? 300 रुपए सर. 300 का एक. बना के बढ़िया बढ़िया. बनाओ आपका. नहीं नहीं. ₹300 इथं फोटो बनवतात. राजस्थानी कपडे वगैरे घालायला देतात. जो पाहिजे तो साज. तांब्याची जुनी पुराणी मूर्त्या छान वाटतायत. चित्रकला. सर्व ही हाताने काढलेली चित्र आहेत. नहीं नहीं चले. हत्ती वगैरे बघायला छान वाटतं. धावतो तुम्हाला 2 मिनिटं. जवळून बघूया. पण बरेच पर्यटन ठिकाणी समजा कॅमेरा वापरायची बंदी असते, पण या ठिकाणी बऱ्यापैकी सवलत आहे. याचा आनंद होतोय. एवढी सवलत नाही समजा, पण 80% ते सवलत आहे. 20% इथेही दबाव देतात.
अच्छा ट्रेन कौन सी साइड में लगता है? वो गेट से बाहर पड़ना पड़ेगा। चला तर मित्रांनो, आता मला थंडा प्यायचा आहे, पण आता फोनपे पैसे आहेत, कॅश नाही, त्याच्यामुळं कदाचित ब्लॉक बंद करायला लागतोय, काही समजत नाही आहे. कॅन्टीनमध्ये तर मी आलोय, अभी थंडा लेना तो बंद करना पडेगा, कदाचित बंद करावं लागेल मला, कारण फोनपे मला करायचे. चालूमध्ये फोनपे होतं नाही होतंय काय माहीत नाही, विचारतो. क्या है भाई? हाँ जूस काय काय ऑरेंज ऑरेंज कितने का? दे दे 50 ऑरेंज दे. पाय कुपन लेना. चला तर मित्रांनो बघतो फोनपे जाते का.